तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर आता आम्ही निघालेलो आहोत परत घरी. तर मस्त आम्ही गावाला वगैरे जाऊन आलो फिरून. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तर बसलेलो आहोत आम्ही ट्रेनमध्ये आणि भरपूर अशी जागा होती, जास्त गर्दी पण नव्हती ट्रेनमध्ये. तर मुलं मस्त एन्जॉय करत आहेत. जेवण वगैरे करून बसलेलो आहोत ट्रेनमध्ये. तर बघा बाहेरचा व्ह्यू पण किती सुंदर दिसत आहे, एकदम छान. आणि आज ऊन पण नव्हतं जास्त, थंड वातावरण होतं. कारण का तर पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे. आणि बघा शेती पण कशी दिसत आहे, उन्हाने भरपूर असे शेती वाळलेली दिसत आहे. कारण का तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पीक जास्त नसतं आणि हिवाळ्यामध्ये जर बघलं ना तर पूर्ण शेती अशी हिरवीगार असते. कारण का आता हे पूर्ण शेती तांदळाची शेती आहे. तर इथे तांदूळच जास्त लागवड होते. आणि साईडला बघत असाल तुम्ही, तिथे तळं आहे खूप मोठं. आणि मुलांनी मस्त असं व्हिडिओ आणि बघा एन्जॉय करत आहेत. मस्त एकदम खुल्लं प्लेस होतं छानपैकी. आणि मस्त हसत खेळत आम्ही एन्जॉय करत प्रवास सुरू होता आमचा. कारण का तर आम्हाला लागणार होते 6 ते 7 तास. तर आम्ही दुपारच्या ट्रेनने बसलेलो होतो. तर घरी पोहोचायला लागणार होता उशीर, कारण 9 वाजतील घरी पोहोचायला. तर हा उद्या सकाळचा व्हिडिओ आहे. कारण मी रात्री जास्त शूट केलं नाही, कारण उशीर झाला होता, 9:30 झाले होते घरी पोहोचण्यासाठी. तर मग आम्ही आलो आणि थोडासा जे स्वयंपाक करून मी सोबत आणलेला होता डबा, ते आम्ही जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो. आता हे सकाळचा आहे व्हिडिओ. तर इथे मी किचन वगैरे क्लीन करून घेत आहे. कारण का तर मिस्टर होते घरी, त्यांनी पण स्वयंपाक केलेला होता आणि ते घाण पडलेली होती त्याच्यासाठी. आता हे किचन मी पूर्ण क्लीन करून घेत आहे व्यवस्थित. आणि चला याच्यानंतरच मी आता स्वयंपाक करून घेणार आहे. तर फर्स्ट आता किचनच क्लीन करून घेत आहे. तर मी पूर्ण छान किचन साबणाने आणि आपली जे घासणी असते ना, आपली घासणी, त्याच्याने ते घासून घेत आहे. आणि तेलाचे डाग वगैरे चिकट असतं त्याच्यासाठी. तर पूर्ण मी छान किचन घासून घेत आहे, बघू शकता. आणि आपल्या ओल्या कपड्याने मी छान पुसून घेत आहे. तर मी पाणी जास्त घालत नाही, कारण का तर आपली शेगडी पण खराब होऊन जाते. जे होल्स असतात ना शेगडीचे, त्याच्यामध्ये पण पाणी जातं त्याच्यासाठी. तर छान इथे मी घासणीने पूर्ण फरशा वगैरे क्लीन करून आता घासून घेत आहे आणि कपड्याने छान पुसून घेत आहे. तर कपड्याने पण छान क्लीन होतं व्यवस्थित आणि छान क्लीन होतं आणि व्यवस्थित पुसल्या पण जातं. असं नाही की पाणीच टाकलं तर छान क्लीन होईल म्हणून. तर कपड्यांना पण व्यवस्थित आपण 2-3 वेळेस पाणी यूज करून पुसू शकता. बघा किती छान आणि क्लीन झालेलं आहे इथं. आणि माझे मिस्टर मला हेल्प करत होते, कारण का तर सकाळी पण थोडंसं उशीर झालेला होता. तर मी किचन आवरत होते आणि मिस्टरांनी मला भाजी, कांदा, टोमॅटो हे सगळं छान बारीक कापून दिलेलं आहे. कारण आज मी बनवणार आहे पालक आलू वांगे मिक्स भाजी. तर इथे बघा पूर्ण क्लीन झालेलं आहे आता किचन. आणि भांडे पण थोडेसे राहिले होते, तेही मी आता घासून घेणार आहे. अगोदर मला बनवायचा आहे स्वयंपाक, कारण का तर मुलांना लागलेली होती भूक. चला तर आता हे किचन पण छान क्लीन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि याच्यानंतर आता मी करणार आहे स्वयंपाक. तर लागते आता स्वयंपाकाच्या तयारीला. तर बघा इथे मी छानपैकी बारीक पालक मला चिरून दिलेले आहे. त्यांनी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली होती पालक. आणि इथे आलू आणि वांगे पण चिरून दिलेले आहेत छानपैकी. चला तर आता सुरुवात करते रेसिपीला. आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पालक आलू वांग्याची भाजी. तर इथे गॅसवरती ठेवलेली आहे कढई. आता कढईला लावणार आहे, गॅस ऑन करणार आहे. गॅस ऑन केला आहे. आणि कढईमध्ये तेल होतं, कारण तेवढंच पाहिजे होतं तेल, म्हणून मी त्यात दुसरं काही तेल ॲड केलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि चला आता भाजीला फोडणी देऊया. तर तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. तर बघा इथे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया
जिरे आणि मोहरी घालायचं आहे। अर्धा चमचा इथे मी जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहेत। तर ते छान तडतडू द्यायचे आहेत। त्याच्यानंतरच आपल्याला कांदा घालायचा आहे। जिरे मोहरी तडतडलेचा वास खूप छान येतो, त्याच्यासाठी छानपैकी तडतडू द्या, नाहीतर कच्चेपणा राहतो त्याच्यामध्ये। तर इथे घातलेली आहेत मी मोहरी, अर्धा चमचा घातलेली आहेत मोहरी। तर याच्यानंतर आता आपण घालूया बारीक चिरलेला छानपैकी कांदा। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, कारण का तो मी सुक्कीच भाजी बनवत आहे ना सर्वांना पुरण्यासाठी, म्हणून मी इथे 2 कांदे यूज केलेले आहेत। तर बघा इथे बारीक चिरून घेतलेला आहे मी कांदा। आता घालून घेते कांदा आणि आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव पण छान येईल। जर कच्चा राहिला तर टेस्ट पण चांगली लागत नाही। आणि तुम्हीही अशी भाजी करून बघा, खूप छान वाटेल तुम्हाला। एक नवीन प्रकारची भाजी, आलू वांगे आणि पालक घालून खूप टेस्टी लागते ही भाजी। भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता, छानच लागते तिन्ही सोबत भाजी। तर चला, कंटाळा येतो ना जास्त पालक डाळ भाजी खाऊन, पण सुकी भाजी पण अशी करून बघा, तुम्हाला खूप छान लागते। तर इथे मी लसूण पण ठेचून घेतलेला आहे, जास्त बारीक केलेला नाही आहे, फक्त एका लसणाचे 2 तुकडे असे ठेचून घेतलेला आहे। आणि म्हणजे कसं पालेभाज्यामध्ये अद्रक लसूण छान नाही वाटत, फक्त लसूणच घातला ना तर खूप छान टेस्ट येते भाज्यांना पण। अद्रकीचा वास उग्र असतो ना, त्याच्यामुळे मी नाही घालत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, ते ऑप्शनल आहे। आणि इथे मी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद, तेही परतून घेत आहे तेलामध्ये छानपैकी। हळद पण छान असते अँटीबायोटिक, तर टाकत जा, कोणत्याही भाज्यांना चांगलं असतं हेल्थसाठी पण। तर इथे मी पाण्यात भिजत घातले होते वांगे आणि आलू काळे पडू नये म्हणून, तर ते आता मी घातलेले आहेत कढईमध्ये। आता हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत आलू आणि वांगे थोडेसे, आणि लगेच याच्यामध्ये भाजी घालायची नाही, थोडंसं परतून घेऊन याला थोडंसं शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे सोपे जाईल शिजण्यासाठी। तेलामध्ये घातले ना तर लवकर शिजल्या जातात आलू आणि वांगे। तर छानपैकी मी इथे परतून घेतलेला आहे व्यवस्थित। तर बघू शकता तुम्ही, कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आणि चवीपुरतं इथे मी मीठ घातलेलं आहे 2 चमचे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेच मीठ घाला, म्हणजे टेस्टप्रमाणे। इथे माझा छोटासा चमचा आहे म्हणून मी 2 चमचे यूज केला आहे, आणि तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे घालू शकता। आणि इथे मग त्याच्यानंतर पालक छान बारीक चिरून दिलेली होती ते घालत आहे। तर पालकला पण पाणी भरपूर सुटते, तर याच्यामध्ये पाणी घालण्याची बिलकुलच गरज नाही आहे। पालकच्या पाण्यामध्येच आपले आलू आणि वांगे पण छान शिजून निघतात। तर इथे पालक मी पूर्ण घालून घेतलेली आहे आणि प्लेट झाकून ठेवणार, कारण खालून जे आपलं गॅस चालू आहे ना त्याचं वाफेत रूपांतर होऊन, हे बघा पालक किती अगोदर टम्म फुगलेली आणि दिसत होते, तर आता पूर्ण खाली जाऊन बसलेली आहे वाफेमुळे। मग त्याच्यानंतर आता मी चवीपुरतं लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजेच 1-1.5 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे। जास्त तिखट नाही केली, कारण मुलं खातात ना त्याच्यासाठी। तर हे आता पूर्ण मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर आपली पालक छान वाफवून घ्यायची। तर पाणी घालायची याच्यात बिलकुल गरजच नाही आहे, पालकेलाच पाणी भरपूर सुटतं त्याच्यासाठी। तर त्या पालकच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। मंद गॅसच ठेवायचा, फुलवर नाही ठेवायचा, आणि प्लेट झाकून छानपैकी शिजवून। तर इथे भाजी झालेली आहे रेडी, बघा सुंदर आलेला आहे कलर पण। तर भात पण घातला आहे इकडे, आणि भाकरी पण झालेली आहेत। आता बनवत आहे ठेचा। तर इथे हिरव्या मिरच्या मी छान भाजून वाटल्या आहेत, आणि इथे घेतलेले आहेत टोमॅटो। काय झालं? तर चटणीसाठी इथे मी तेलामध्ये टोमॅटो टाकून घेतलेले आहेत,
चटणी ऑल टाईम फेवरेट आहे सर्वांचीच आणि भाकरीसोबत खूप छान लागते। आणि इकडे भात पण होत आहे। तर आपल्याला टोमॅटो छान तेलामध्ये एकदम नरम गाळ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। स्वयंपाक तर होत आहे। आता आहेत थोडेसे भांडे, ते पण आता जेवण झाल्याच्या नंतर पूर्ण आवरून घेणार आहे। जेवण झाल्यानंच भांडे पण घासून घेते। इथे टाकलेलं आहे चटणी। तर मी मिरच्या वाटतानाच लसूण आणि मीठ घातलं होतं। कलर पण खूप सुंदर आलं। तर इथे आपली चटणी झालेली आहे रेडी। कारण जास्त नाही भाजत, कारण मिरच्या पण मी भाजूनच घेतल्या होत्या। तर हा आपला ठेचा झालेला आहे तयार खाण्यासाठी। तर आता इथे जेवायला बसलेलो आहोत। चला तर स्वयंपाक झाला, आता जेवण करून घेते। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया आणखी एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।